नमस्कार. मी प्राध्यापक विलास यश टाले, राज्यशास्त्र विभाग, कला महाविद्यालय, बुलढाणा. आजचा आपला अध्ययन अध्यापनाचा विषय आहे आरक्षणाचा इतिहास. यापूर्वी आपण मागील तासिकेमध्ये आरक्षणाच्या इतिहासाबाबत काही माहिती अभ्यासली. यामध्ये आपण अभ्यासलं की 1927 मध्ये सायमन कमिशनने आपल्या अहवालात अल्पसंख्याकांना विभक्त मतदारसंघातून प्रतिनिधित्व देण्याची पद्धत चालू ठेवावी व दलितांना राखीव जागा देऊन प्रतिनिधित्व देण्याची व्यवस्था करावी अशा प्रकारची शिफारस केली होती. आणि त्या शिफारसीच्या अनुषंगाने भारताच्या राजकीय व्यवस्थेमध्ये आरक्षणाच्या म्हणजे जातीच्या आरक्षणाला सुरुवात झाली असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. यानंतर पुढे भारतमंत्री बर्कनहेड यांच्या आवाहनावरून मोतीलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधान बनविण्यासाठी जी जबाबदारी राष्ट्रीय काँग्रेसने नेहरू समितीवर टाकली होती, त्या नेहरू समितीच्या अहवालात सुद्धा मागासवर्गीयांना, दलितांना कायदेमंडळात राखीव जागाची तरतूद करण्यात आली नव्हती. अल्पसंख्याक मुस्लिमांना राखीव जागा ठेवण्याची शिफारस फक्त नेहरू समितीने केली होती, हे उल्लेखनीय. इसवी सन 1930 ते 1932 या काळात 3 गोलमेज परिषदा भारतीय राजकीय व घटनात्मक व्यवस्था कशी असावी व जातीय प्रतिनिधित्वावर विचारविनिमय करण्यासाठी जी बोलावली होती, त्या विविध पक्ष, धार्मिक गट, संस्थानिक इत्यादी जातीय प्रतिनिधींना ब्रिटनमध्ये गोलमेज परिषदेसाठी बोलाविण्यात आले होते. यावेळी गोलमेज परिषदेत दलितांचे नेते किंवा प्रतिनिधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली. दलितांना वेगळे मतदारसंघ देण्याचं महात्मा गांधी यांचा स्पष्ट विरोध होता. समाजात फूट पडेल असे गांधीजींना वाटत होते. जाती व अल्पसंख्याकांच्या प्रश्नावर एकमत न झाल्यामुळे ब्रिटिश पंतप्रधान मॅकडोनाल्ड यांनी 16 ऑगस्ट 1932 रोजी जातीय निवाडा जाहीर केला. आणि जातीय निवाड्यानुसार मुस्लिम, शीख, भारतीय ख्रिश्चन, अँग्लो इंडियन, महिला, दलित या जाती जमातींना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात येतील अशा प्रकारची औपचारिक घोषणा केली. याशिवाय कामगार, कारखानदार, जमीनदार, विद्यापीठे, व्यापारी यांनाही स्वतंत्र मतदारसंघ असतील असेही त्यावेळी उपदेशल्या गेले. दलितांना विभक्त मतदारसंघाबरोबर सामान्य मतदारसंघातूनही निवडणूक लढविण्याचा हक्क असेल असे गोलमेज परिषदेत जाहीर करण्यात आले होते. म्हणजे खऱ्या अर्थाने या गोलमेज परिषदेच्या माध्यमातून जातीनिहाय आरक्षण अशा प्रकारची व्यवस्था भारताच्या राजकारणात शिरकाव करू लागली किंवा त्याचा शिरकाव किंवा त्याचा प्रवेश भारताच्या राजकीय व्यवस्थेमध्ये झाला. या सर्व घडामोडीनंतर
एक महत्त्वाचा करार घडून आला. त्या कराराचं नाव आहे पुणे करार. या पुणे करारामध्ये भारतीय दीनदलितांना न्याय मिळावा, अस्पृश्यता नष्ट व्हावी, भारतीय स्वातंत्र्यासाठी सामाजिक ऐक्य महत्त्वाचे आहे, या सर्वांची जाणीव महात्मा गांधींना असल्यामुळे दलितांना विभक्त मतदारसंघ दिल्यास एकसंघ हिंदू समाज विभक्त होईल अशी भीती महात्मा गांधींना त्यावेळी वाटत होती आणि म्हणून त्यांनी ब्रिटिश पंतप्रधानांना पत्र लिहिलं आणि दलितांना विभक्त मतदारसंघ देण्यास त्यांचा स्पष्ट विरोध दर्शविला. पंतप्रधानाचं समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे महात्मा गांधींनी पुण्याच्या येरवाडा तुरुंगात 20 सप्टेंबर 1932ला आमरण उपोषण पुकारले. पंडित मालवीय, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर मुंजे, बॅरिस्टर सप्र जयकर, MC राजा आदींनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांनी दलितांचे प्रतिनिधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी चर्चा करून मध्यस्थी केली आणि 26 सप्टेंबर 1932 रोजी पुणे करार केला. या पुणे करारानुसार दलितांसाठी विभक्त मतदारसंघाऐवजी संयुक्त मतदारसंघ स्वीकारण्यात आला. दलितांसाठी प्रांतीय कायदेमंडळात जातीय निवडण्यानुसार 71 जागा राखीव ठेवण्यात आल्या, तर पुणे करारात त्याची संख्या वाढवून 148 करण्यात आली. दलितांना सर्वसाधारण मतदारसंघातून जागा लढविता येतील असेही ठरविले गेले. केंद्रीय कायदेमंडळात सुद्धा भारतीयांना देण्यात आलेल्या ब्रिटिश शासित प्रांतातील एकूण जागांपैकी 18% जागा ह्या दलितांसाठी राखीव ठेवण्यात आल्या. शासकीय सेवेत व स्थानिक स्वराज्य संस्थेत त्यांना योग्य प्रकारचं प्रतिनिधित्व देण्याचं सुतोवाच सुद्धा या पुणे करारातून करण्यात आलं. दलिताच्या शैक्षणिक विकासासाठी पुरेशी आर्थिक तरतूद करण्यात यावी असंही या कराराने ठरविले. अशा प्रकारे एकूण 6 महत्त्वाच्या अटींवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पुणे कराराला आपला होकार दर्शविला आणि महत्त्वाचा आपला जो आरक्षणाचा मुद्दा आहे त्या मुद्द्याला अनुसरून पुणे कराराने भारतीय आरक्षणाची किंवा आरक्षण धोरणाची व्यापकता वाढविली हे या ठिकाणी स्पष्ट होते. पहिल्यांदा पुणे कराराने जातीय आरक्षणाची सुरुवात केली. दीन दलित मागासवर्गीय जाती जमातींना राजकीय व्यवस्थेत त्यांचा वाटा देणे या पुणे करारामुळे शक्य झाले. सामाजिक फुटीरता निर्माण करून राज्य करणे, भारतीय लोकांचा असंतोष कमी करणे हा ब्रिटिशांचा महत्त्वाचा उद्देश होता. तो उद्देशही या ठिकाणी काही अंशी त्यांनी सफल करून घेतला. दलित मागासवर्गीयाच्या दृष्टीने गोलमेज परिषदेतील जातीय निवाडा हा स्वातंत्र्यपूर्व काळातील आरक्षण धोरणाचा पाया ठरला असला तरी भारतीय समाज सुधारकांनी आरक्षणासंदर्भात आपली भूमिका या पुणे कराराच्या विचारांपेक्षा वेगळी मांडली हे मात्र महत्त्वाचं. अशा पद्धतीनं प्राचीन भारतीय सामाजिक व्यवस्थेतील आरक्षणाचा इतिहास आणि आधुनिक भारतातील स्वातंत्र्यपूर्व कालखंडातील आरक्षणाचा म्हणजे ब्रिटिश कालखंडातील आरक्षणाचा इतिहास अशा दोन्हीही घटकांवर आपण या 2 तासिकाच्या माध्यमातून चर्चा केलेली आहे. यामध्ये खऱ्या अर्थानं पुणे कराराच्या माध्यमातूनच जातीय व्यवस्थेला जातीय आधारावर किंवा जात या घटकांवर आधारित आरक्षण प्रणाली निर्माण करण्यात आली. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद. हे पास बंद पडून अरे